गेट टुगेदरचं आणि गेल्या वर्षी आपण बघितलं होतं की गेल्या वर्षी सुद्धा एक परफॉर्मन्स झाला होता. तर तुम्हाला आता उत्सुकता असेल की ह्या वर्षी आपण काय सादर करणार आहोत. तर गेल्या वर्षी जो परफॉर्मन्स झाला होता तो जिथे संपला होता, तर आपल्याला माहिती आहे तो संपला होता कुठे, तर सेंडऑफ वर, म्हणजे 10वीचा सेंडऑफ झालेला तिथून सर्वांना निरोप देता येईल त्यावर संपला होता. तर आताचा जो ऍक्ट आहे, जो आपला परफॉर्मन्स होणार आहे, हा ऍक्ट सेंडऑफ पासून ते आतापर्यंत आपण इथे जे आहोत, तर हा जो प्रवास आहे आपल्या आयुष्यातला, म्हणजे आपण 10वीच्या वर्गातून सेंडऑफ केल्यानंतर बाहेर पडलो, त्यानंतर आपल्या आयुष्यात काय काय होत गेलं आणि आपण आता इथे या क्षणाला बसलोय, हा आतापर्यंत संपूर्ण प्रवास आपण या आपल्या ऍक्ट मधून बघणार आहोत. तर आपला हा प्रवास सुरू करण्यासाठी तुम्ही सर्वजण रेडी आहात? चला मग आपला हा सेंडऑफ पासूनचा ते आतापर्यंतचा प्रवास या गाण्याच्या माध्यमातून बघूया. लाईट्स, कॅमेरा, ऍक्शन. मित्रांनो, शाळेतून बाहेर पडल्यानंतर आपल्या पाठीवरचं दप्तराचं ओझं निघून गेलं खरं, पण जबाबदारीचं खूप मोठं ओझं आपल्या पाठीवर येऊन पडलं. आणि मग त्या जबाबदाऱ्या सांभाळता सांभाळता प्रत्येक जण स्वतःला विसरून फक्त त्या जबाबदाऱ्यांच्या मागे धावू लागला. दड दड भाग भाग सा, 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 दड दड भाग भाग सा. वक्त ये सख्त है, थोड़ा 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 मांगा मांगा सा, थोड़ा थोड़ा मांगा मांगा सा. वक्त ये सख्त है, थोड़ा थोड़ा. घड्याळाच्या काठ्यावर कसरत तारेवर, घड्याळाच्या काठ्यावर कसरत तारेवर. नवऱ्याची मर्जी राख, मुलं बाळ सासू भार, जीव खेळण्या गर्दीला या भिडताना आर पार. जीव तुझा भात्या परी रोज होई खाली वर, भिडकीला भिडणारी आगर. बाय पण भारी देवा, बाय पण भारी र, 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 बाय पण भारी देवा, बाय पण भारी र. निदा 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 पाणी सा, पाणी सा गरी निदा सा, निदा पा मगरी सा. मेरे तो एल लग गए, एल लग गए, मेरे एल लग गए, एल लग गए, मेरे एल लग गए. बड़ी साल में है अब जिंदगी, इसकी ऐसी वैसी जैसी तैसी. मेरे तो. खरंच शाळेत असताना आयुष्य किती सुंदर होते, पण आता त्या सुंदर आयुष्याचीच शाळा होऊन बसली आहे. हे सगळं बघितलं की मनात नेहमी हाच विचार येतो की आपण उगाच मोठे झालो. या जबाबदाऱ्यांच्या ओझ्यापेक्षा ते शाळेतल्या पुस्तकांनी भरलेल्या दप्तराचं ओझच जास्त चांगलं होतं. हाच विचार करत जेव्हा आपण एकांतात बसतो तेव्हा अचानक आपल्याला आठवण येते ती आपल्या शाळेतल्या दुरावलेल्या मित्रमैत्रिणींची, त्या हरवलेल्या पाखरांची. कुठे कधी हरवले कसे कोण जाणे, सुचितले त्यांच्या गाणे. नभाच्या मनाला पडे घोर आता, उखाणे कसे सोडवावे. कसे वागळे कळ्यांचे फुलाची कळेना, कधी वाढले हे दुरावे कळेना जुरे बाग. आता सुनी सुनी सारी का कळेनाशी, हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. आणि अशातच
एके दिवशी अचानक आपल्या व्हॉट्सअपवर एक मेसेज येतो. यावर्षी 8 जून 2025 रोजी आपण आपल्या SSC बॅचचा गेट टुगेदर सेलिब्रेट करणार आहोत. तेव्हा सर्व वर्ग मित्रमैत्रिणींनी नक्की यायचं आहे. आपल्या वर्ग मित्रमैत्रिणींना परत भेटता येणार या नुसत्या विचारानेच सर्वांचे मन आनंदाने भरून गेले. आणि मग गेट टुगेदरला जाण्यासाठी प्रत्येकाचे प्रयत्न सुरू झाले. कुणी आपल्या नवऱ्याकडून, कुणी बायकोकडून, तर कुणी आपल्या बॉस कडून परमिशन घेण्यासाठी त्यांना मस्का मारू लागले. आई मला खेळायला जायचे, जाऊ दे नवा. नदीमध्ये पवायला जायचे, जाऊ दे नवा. माझा सगळा अभ्यास झालाय, जाऊ दे नवा. मी तुझे सगळं काम ऐकतो, जाऊ दे नवा. आणि मग तो 8 जूनचा दिवस उजाडला. प्रत्येक जण आपल्या मित्रमैत्रिणींना भेटण्यासाठी अतिशय आतुर झालेला होता आणि त्याच उत्साहात प्रत्येक जण तयार होऊ लागले. आज उनसे पहली मुलाकात होगी, फिर आमने सामने बात होगी. फिर होगा क्या क्या पता क्या खबर, फिर होगा क्या क्या पता क्या खबर. आणि शेवटी ती वेळ आली जेव्हा ही हरवलेली पाखरं खूप वर्षांनी पुन्हा एकदा एकमेकांच्या समोर आली. कब के बिछड़े हुए हम आज कहाँ आके मिले. जैसे शम्मा से कहीं लाए झिलमिला के मिले. इतक्या वर्षांनी एकत्र भेटल्यानंतर सर्वांच्या मस्त गप्पा सुरू झाल्या आणि मग सर्वजण पुन्हा एकदा लहान होऊन त्यांच्या शाळेतल्या आठवणींमध्ये हरवून गेले. यादों के पुराने एल्बम में छुपा के रखे हैं हमने वो दिन, गुल्लक में पड़ी चवन्नी सी बचा के रखे हैं हमने वो दिन. ना किसी मंजिल की फिक्र थी जिंदगी, जीने की उम्र थी दोस्ती, और दोस्तों से उधार के दिन थे. वो दिन भी क्या दिन थे, वो दिन भी क्या दिन थे, वो दिन भी क्या दिन थे. अहो आठवणींचं काय, त्या तर कधीच संपणार नाही. पण हे सर्वजण ज्या कामासाठी एकत्र आले आहेत ते तर अजून बाकीच आहे. सो लेट्स सेलिब्रेट आवर गेट टुगेदर. Por eso para ese
बघितलं ना मित्रांनो, आपल्या आयुष्यातले सर्व टेन्शन विसरून आज प्रत्येक जण कसा लहान झाला होता. इतक्या वर्षांनी आज प्रत्येकाला मोकळा श्वास घेतल्यासारखं वाटत होतं. खरं तर गेट टुगेदर हे फक्त एक निमित्त होतं, पण त्या निमित्ताने संसार आणि जबाबदाऱ्यांमध्ये हरवून गेलेलं आपलं गोड बालपण आपल्याला पुन्हा एकदा जगायची संधी मिळाली. एका दिवसासाठी का होईना, पण आज आपण एखाद्या फुलपाखरासारखे स्वच्छंद होऊन उडत होतो. पण काही असलं तरी वेळ कोणासाठीही थांबत नाही, आणि आताही तेच झाले आहे. पुन्हा एकदा ती वेळ आली आहे एकमेकांचा निरोप घेण्याची. खरं तर आज पुन्हा एकदा 10वीच्या निरोप समारंभाची आठवण झाली, कारण त्या दिवशी सुद्धा आपल्याला आपले अश्रू अडवता आले नव्हते. आणि आजही मनाची तशीच अवस्था झाली आहे. मनात पुन्हा एकदा तोच प्रश्न, हे जीवाभावाचे मित्र, आज जगलेलो हे क्षण पुन्हा येतील का हो आयुष्यात? पण खरं सांगू का, आजच्या या एका दिवसात आयुष्यभर पुरतील इतक्या गोड आणि अविस्मरणीय आठवणी आपण सोबत घेऊन चाललो आहोत. खरंच आयुष्य खूप सुंदर आहे. फक्त वर्षातला एक दिवस आपल्याला असं लहान होऊन जगता यायला पाहिजे. काही असलं तरी एक गोष्ट मी तुम्हाला आज खात्री देऊन सांगतो, आपण उद्या असू किंवा नसू, पण आजचे हे क्षण आयुष्यात जेव्हा कधी आठवाल तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच येईल एक गोड हसू. चला तर मग पुन्हा एकदा डोळ्यात भरलेल्या त्या अश्रूंना वाट मोकळी करून देऊया आणि एकमेकांचा निरोप घेऊया. रहे या ना रहे कल, कल याद आएंगे ये पल, पल ये है प्यार के पल. चल आ मेरे संग चल, चल सोचे क्या छोटी सी है जिंदगी, कल मिल जाए तो होगी खुश नसीबी. हम रहे या ना रहे याद आएंगे ये पल. हम रहे या ना रहे काय ग, अजून संपला नाही का तुझा गेट टुगेदर? चल घरी ये पटकन. आईला 8च्या आधी जेवण लागतं, माहित आहे ना तुला? हो माहिती आहे. कार्यक्रम संपला आहे आताच. आईला जेवण वेळेवर मिळेल, काळजी करू नका. आलेच. हॅलो, येस बॉस. हे बघ, उद्या माझी मीटिंग आहे. तुला प्रेझेंटेशन रेडी करायचं माहित आहे ना? तुझं ते गेट टुगेदर वगैरे संपलं असेल तर उद्या वेळेवर ऑफिसमध्ये ये. उगाच कारण देत बसू नकोस. चल बाय. रहे या ना रहे याद आएंगे ये पल. हम रहे या ना रहे याद आएंगे ये पल.